सैराट म्हणलं की सर्वांच्या आवडीचा पिक्चर. 2016 नुकताच प्रसिद्ध झालेला सैराट चित्रपट अतिशय प्रसिद्ध होऊन गेला आणि अतिशय सरळ साधं कथानक असलेल्या या चित्रपटाचं चित्रीकरण झालेले ठिकाण आता पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास आलं आहे. सैराटच्या वर्ष निमित्त अशा एक सैराट गावाचे आढावा त्यासंबंधी विस्तृत माहिती आपण तुम्हाला सांगणार आहोत. सैराट या गावाविषयी तेथीलच काही व्यक्ती संवाद साधला असता या चित्रपटाने आम्हाला बरंच काही दिलं असं मत त्यांनी मांडलं. आर्ची परशाचं प्रेम महाराष्ट्रातील करमाळा तालुक्यातील कंदर, चिकलठाणा, वांगी, देवळाली, करमाळा शहर या गावामध्ये बहरलं आणि याच गावातील काही ठिकाणावर सैराट साकारला. खेडेगावामध्ये चित्रीकरण झाल्यामुळे चित्रीकरणाची ती सर्व प्रक्रिया पाहण्यासाठी बघ्यांची आलोट मात्र गर्दी होती. तसेच आर्ची परशाने बसलेल्या झाडाची फांदी, ती विहीर, पावसांच्या सरीमध्ये भिजणारे आर्ची परशा आणि अशा बऱ्याच काही गोष्टी या गावामध्ये चित्रीकरण दरम्यान घडल्या. काही महिन्यापूर्वी सैराटमधील त्या झाडाची फांदी तुटल्याची बातमी देखील सोशल मीडियावर व्हायरल होत होती. तसं पाहायला गेलं तर ते फक्त एक सुकलेलं झाड होतं, पण त्या सुकलेल्या झाडांची सौंदर्य जणू या चित्रपटाच्या निमित्ताने सर्वांसमोर आली. ते म्हणतात ना, खरं वैभव तर खेड्यामध्येच असतं. खेड्याचं हे एक वैभव सैराटने पुन्हा एकदा नव्या अंदाजात प्रेक्षकांसमोर सांगितलं, तसेच पटवूनही दिलं. सैराटचे चित्रीकरण याच गावात झाल्याचे जेव्हा लोकांना कळालं तेव्हा त्यांनी थेट या गावाला भेट देण्याचं ठरवलं. आता गावात कोणाचं लग्न असो किंवा मग कोणाकडे पाहुणे आलेले असोत, सैराट विहीर, सैराट झाड आणि एकंदर संपूर्ण गाव पाहिल्याशिवाय कोणीच गावाला रामराम ठोकत नाही असं स्थानिकांनी सांगितलं. सैराटमध्ये पावसांची सरी, आर्ची आणि परच्या ज्या पायऱ्यावर उभ्या दिसतात हाच भाग या गावातील देवीची पुरातन मंदिराच्या समोरच हा एक भाग आहे. सध्या भागात पर्यटकांचं येणं जाणं मात्र वाढलेलं आहे. सैराटमधील आणखी एक पर्यटन स्थळ म्हणजे आर्चीचा बंगला. मुळात हा दगडी बंगला 22 वर्ष जुना आहे. खानदानी आर्ची तिच्या वडिलांचा असणारी या सासऱ्याच्या अनुषंगाने खुद नागराज मंजुळेने या बंगल्याची निवड केली. चित्रीकरणाच्या दिवसापासून ते आजतागत बंगल्याची लाखो लोकांनी भेट दिल्याचं बंगल्याचे मालक भास्कर शंकरराव पांगे यांनी सांगितलं. ज्योतिर्लिंग निवास या बंगल्याचं नाव बदललं. चित्रपटामध्ये अर्चना या नावाने हा बंगला सर्वांसमोर आला आणि सहलीचे ठिकाण देखील हे ठरलं. गेल्या बरेच दिवसापासून आर्चीचा हा बंगला पाहण्यासाठी शाळांच्या सहली देखील येतात. दुसरे म्हणजे आर्ची आणि परशाच्या प्रेम करण्याची महत्त्वाची भूमिका असणारी ती एक विहीर. भली मोठी विहीर, गाव म्हणलं की विहीर आलीच. त्यातही सैराटमधील विहीर एक विशेष आकर्षण ठरलं आहे. आर्ची परशाची झालेली नजर या विहिरीत आपल्याला दिसून येते. या देवळीतील गावातील राखुंडे यांच्या मालकीची असून ती बांधण्यासाठी 11,065 रुपये इतका खर्च आला होता त्या काळामध्ये. सैराटच्या चित्रीकरणानंतर चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर चित्रपटातील कलाकार या गावाला विसरतील असं जर कोणाला वाटत असेल तर तुमचा अंदाज चुकीचा आहे. या चित्रपटातील कलाकारांचेही करमाळ्याशी आणि चित्रीकरण झालेल्या बहुतांश ठिकाणाशी एक वेगळ्या प्रकारचे नाते जोडले गेले आहे. मुख्य म्हणजे चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर ज्यावेळी तो प्रदर्शित झाला त्यावेळी आता आमची जबाबदारी संपली, तुमची जबाबदारी सुरू आहे असं म्हणत अण्णा म्हणजेच नागराज मंजुळे यांनी गावाच्या प्रसिद्धीकडे अनेकांचं लक्ष वेधलं गेलं. सैराटचं चित्रीकरण झालेले गाव आधी अनेकांना माहितीही नव्हतं, पण सैराटने आता त्यांच्या जगाच्या नकाशावर एक वेगळी ओळख बनवून दिलेली आहे.